यशोगोंडा तोडकर. आम्ही कर्नाटकाहून आलो आहोत. दरवर्षी आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीला येतो. आम्हाला फार आनंद मिळतो. आम्ही कर्नाटकहून आलो. महाराष्ट्राच्या तुकाराम महाराजांच्या पालखीचं आम्ही दर्शन दरवर्षी घेतो. बोला की किती वर्ष झालं तुम्ही येते? आम्ही जवळजवळ 10 वर्ष झाली आम्ही महाराष्ट्रामध्ये येतो कर्नाटकाहून. आम्हाला इथं आल्यानंतर शांतता चांगली आनंद मिळतो. नमस्कार. तुम्ही काय करता? मी माझं छोटंसं किराणा दुकान आहे. हां, मी दुकान आहे. होय. दरवर्षी तुम्ही इथं सनसरमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला येता? तुकाराम महाराजांच्या सहपरिवार आलाय तुम्ही? सहपरिवार आलो. आम्ही कर्नाटकात आलोय. दरवर्षी आम्ही या तुकाराम महाराज दिंडीला दर्शन घ्यायला येतोय. त्या दिंडीपासून आम्हाला प्रेरणा मिळते आणि मनाला समाधान मिळते. हां, साधारणतः किती वर्ष झालं तुम्ही येता इथं? 10 वर्ष तरी. 10 वर्ष झालं तुम्ही दरवर्षी येत आहे. दरवर्षी. किती किलोमीटर अंतर आहे? इथनं आमचं अंतर 300 किलोमीटर आहे. 300 किलोमीटर आहे. 300 किलोमीटरवरून दरवर्षी येतात. दरवर्षी. नमस्कार, मी अमोल तोरणे. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आपण या ठिकाणी ज्या इंदापूर तालुक्यातील सनसर या गावी आहोत. आता रात्रीचे जवळपास 1 वाजतायत. मध्यरात्र झालेली आहे. ज्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या सनसर गावामध्ये मुक्कामासाठी विसावलेला आहे. गर्दीही मोठ्या प्रमाणावर आहे आणि या पालखी सोहळ्यासोबत चालणारे हजारो वैष्णव जे आहेत ते आपण मगाशी व्हिडिओमध्ये पाहिलं की त्यामध्ये थकलेले जे पाय आहेत त्यांचे ते थकून विश्रांती घेत आहेत. जे वारकरी आहेत ते वारकरी थकून विश्रांती घेत आहेत. तर खऱ्या अर्थानं हे जे हजारो वैष्णव आहेत सध्या मध्यरात्री विश्रांती घेत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती आहेत. आज ह्या परिसरातील ग्रामस्थ बरेचसे झोपलेले आहेत, मात्र भाविक जागे आहेत दर्शनासाठी. मात्र बरेचसे वैष्णव जवळपास महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंतचे वैष्णव जे भाविक आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी आल्याचं दिसतंय. मात्र हे जे पोलीस अधिकारी आहेत खऱ्या अर्थानं अहर्निश सेवामाये या पद्धतीनं सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहेची भूमिका बजावत आहेत. आपल्यासोबत जे आहेत बाबासाहेब शिंदेसाहेब आहेत जे पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्याचबरोबर हा जो पोलीस फौजफाटा आपण बघतोय खऱ्या अर्थानं रात्रभर देखील ते चोखपणे पोलीस बंदोबस्त करतायत. आणि सकाळी इंदापूर तालुक्यातील जी बेलवाडी गाव आहे ते बेलवाडी गावामध्ये पालखी सोहळा रिंगण सोहळ्यासाठी जाणार आहे. त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा लागणार आहे. आपण बघतो महाराष्ट्रातील पोलीस किती पद्धतीनं सक्षम आहे. आज या पालखी सोहळ्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे खऱ्या अर्थाने हे जे जवान आहेत ते पोलीस अधिकारी आहेत ते पूर्णपणे आपली सेवा बजावत आहेत. या ठिकाणी शिंदे साहेब आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधूया. साहेब नमस्कार. आपला साधारणतः किती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे? किती पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी आहेत? आता नाईटसाठी सनसर कमानीजवळ साधारणतः 2 अधिकारी आणि 40 अंमलदार आहेत. आणि साधारणतः किती पोलीस कर्मचारी इथे असतील? सगळे टोटल का? हां, एकूण नाही सांगता 1600 काहीतरी सांगितलं. सकाळी सुद्धा तुमची ड्युटी नाही, सकाळी सुद्धा तुम्ही झोपणार का नाही? मला झोपणार आम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत ड्युटी आमची. 7 वाजेपर्यंत आराम मिळतो का नाही तुम्हाला? आराम तर काय नाही, रात्रीचा काय आराम नसतो. रात्रीचं जागरण करायचं. बघा, या मध्यरात्री आपण म्हणतो की सदरक्षणाय खलनिग्रहणाय. खऱ्या अर्थानं हे जे ब्रीदवाक्य आहे महाराष्ट्रातील पोलिसांचं ते त्या ब्रीदवाक्यानुसार हे पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आपली जे सेवा बजावतात हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी या गृह खात्यासाठी उष्णवा आहे. म्हणूनच हा महाराष्ट्र आज कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीनं राखतोय. लाखोचा वैष्णव या ठिकाणी देहूपासून पंढरपूरपर्यंत जात असताना कुठलाही अनुचित प्रकार मोठा घडू नये यासाठी स्वतः जीवाची बाजी लावून रात्रंदिवस हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवा बजावतात. आपण पाहिलेलं आहे, आपण त्यांची संवाद साधलेला आहे. आपण
यानंतर पुढचा जो प्रवास आहे त्यांचा तो इंदापूरच्या दिशेने बेलवाडीनंतर पुढचा जो मुक्काम आहे ते अंतुर्ण्यात आहे. त्याच ठिकाणी त्या ठिकठिकाणी जे आहे ते पोलीस बंदोबस्त या झोपलेले जरी वैष्णव आपण पाहत असला तरी हे जागे आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांच्या जीविताची जबाबदारी सक्षमपणे ते सांभाळत आहेत. धन्यवाद. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती.